Hello students, in physics at the time of practical exam, theory exam, board exam, school exam, we have to perform various types of calculations. These types of calculations, such calculations can be done either by using log table or calculator. All of you know that calculator is not allowed in exam, so only option is to use log table. But many of us find it difficult to read the log table and perform calculations using log table. So today I am creating this video how to use log table. आपल्याला माहीत आहे की आपल्याला वर्षभर प्रॅक्टिकल करत असताना विशेषतः फिजिक्समध्ये वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. जवळपास प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये कॅल्क्युलेशन्स असतात. हे कॅल्क्युलेशन्स अशा पद्धतीचे असतात, बघा इथं काही दाखवलेले आहेत तुम्हाला उदाहरणं, की ते एकतर कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं करता येतील किंवा लॉग टेबलचा वापर करून करता येतील. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला परीक्षेमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा असू द्या किंवा रेग्युलर प्रॅक्टिकल असू द्या, आपली स्कूल एक्झाम असू द्या किंवा बोर्डाची एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. म्हणजे आपल्याला लॉग टेबल वापरल्याशिवाय पर्याय नाही. बरेचसे विद्यार्थी 12वीला आले तरीसुद्धा त्यांना लॉग टेबल यूज करता येत नाही. त्यामुळं हा आजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे की लॉग टेबलचा वापर कसा करावा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लॉग टेबल कसा वापरायचा याच्या संदर्भात कोणतीही शंका राहणार नाही. जर तुम्हाला लॉग टेबल आलं नाही तर परीक्षेमध्ये तुम्ही प्रॉब्लेम्स सोडवू शकणार नाही. त्यामुळे तुमचे काही मार्क्स कमी होण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिकलला सुद्धा तसंच आहे. इथे काही उदाहरणं आहेत. आता पहिलं एक्झाम्पल तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटरचा यूज करून सोडवू शकता. साध्या कॅल्क्युलेटरवर तर ते शक्यच नाही. आता सेकंड एक्झाम्पल बघा, 41.2 raised to 8 मीन्स 41.2 इंटू 41.2 8 टाइम्स. म्हणजे हे आपला याच्यामध्ये किती वेळ जाणार आहे, पण लॉग टेबलमध्ये ते पटकन करता येतं. ते रेस टू 8 झालं एक वेळ, समजा ते 8 वेळ मल्टिप्लिकेशन करता येईल. पण आता हे तिसरं एक्झाम्पल बघा, 69.41 रेस टू 3.2. आता जसं रेस टू 2 असेल, स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, क्यूब मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, रेस टू 8 मीन्स 8 टाइम्स मल्टिप्लिकेशन, रेस टू 3/2 मीन्स हाऊ मेनी टाइम्स. कसं घ्यायचं हे, दिस इज नॉट इंटिजर. मग हे असे कॅल्क्युलेशन्स आपण साध्या कॅल्क्युलेटरवरही करू शकत नाही, पण लॉग टेबलने आपण ते करू शकतो. 5th रूट ऑफ 31.84 साध्या कॅल्क्युलेटरवरही शक्यच नाही, पण लॉग टेबलवरती करता येतं आपल्याला. म्हणजे लॉग टेबलच्या सहाय्यानं आपण कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करू शकतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. व्हेन वी यूज लॉग टेबल, logarithm can be divided into 2 types. First is common logarithm. Logarithms with base 10 are called common logarithms. म्हणजे असे लॉगरिथम्स की ज्यांचा बेस 10 असतो. फॉर एक्झाम्पल, log 25 to the base 10 is equal to x. log 10 to the base 10 equal to y. log 16 to the base 10 equal to z. These are all common logarithms because base is 10. Generally, the log table which we use for calculations in physics consist of common logarithms. हे बघा, हे असं लॉग टेबल जे आपण वापरतो याच्यामध्ये आपण कुठल्याही संख्येचा लॉग बघतो तेव्हा ते कॉमन लॉगरिथम्स असतात. म्हणजे यांचा बेस 10 असतो. हे जेव्हा आपण अशा पद्धतीने लिहितो याचा अर्थ काय होतो, व्हेन वी से लॉग बी टू द बेस ए इक्वल टू एक्स, याचा अर्थ असा होतो ए रेस टू एक्स इज इक्वल टू बी. ए इज बेस, एक्स इज एक्सपोनंट अँड बी इज इट्स आन्सर. ए रेस टू एक्स म्हणजे ए हा पाया आहे, एक्स हा त्याचा घातांक आहे, त्याचं उत्तर बी असतं असा त्याचा अर्थ होतो.
or when we say log 100 to the base 10 equal to 2 means 10 square equal to 100. 10 हा बेस आहे, 2 हा त्याचा एक्सपोनंट आहे, घातांक आहे. म्हणजे 10 स्क्वेअर बघा तुम्ही, 10 स्क्वेअरचं उत्तर बरोबर 100 असतं, 10चा वर्ग, 10 into 10. This is the meaning of logarithm. Second type of logarithm is natural logarithms. Logarithms with base e are called natural logarithms. ज्यांचा बेस ई असतो त्यांना म्हणतात नॅचरल लॉगरिथम्स. फॉर एक्झाम्पल log 10 to the base e equal to x, log 400 to the base e equal to y, log r to the base e equal to z. हे सगळे नॅचरल लॉगरिथम्स आहे, परंतु आपण फिजिक्समध्ये फक्त कॉमन लॉगरिथम्स वापरतो कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. त्यामुळं आपण ह्या नॅचरल लॉगरिथमकडे लक्ष देण्याची गरज नाही, जस्ट लिव्ह इट. याचाही अर्थ तसाच होतो. E is a constant. Its value is approximately equal to 2.718281828459. मॅथमॅटिक्समध्ये जास्त करून तो वापरतात. तो एक कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू एवढी असते. We know that 5 square equal to 25. Using logarithm, it can be written in this way. Log 25 to the base 5 equal to 2. This means 5 is the base. So this 5 is the base. Its square, this is 2 square. 5 square equal to 25. So this power can be written using logarithm like this. We know 10 square equal to 100. Square of 10 is 100. 10 into 10 is 100. By using log table, by using logarithm, it can be written like this. Log 100 to the base 10 equal to 2 means 10, that is the base, square equal to 100. We know 5 cube equal to 125. So using log table, using logarithm, that can be written as log 125 to the base 5 is equal to 3. 5 is base, 3 is exponent. 5 हा बेस आहे, पाया आहे, 3 हा एक्सपोनंट म्हणजे घातांक आहे, आणि 125 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने हे लॉगरिथममध्ये लिहू शकतो. When we use log table to perform calculations, we use these basic rules. The first rule or first law of logarithm is log a into b is equal to log a plus b. This converts multiplication in addition. We know addition is easy as compared to multiplication. आपल्याला माहीत आहे की मल्टिप्लिकेशनच्या तुलनेमध्ये ॲडिशन करणं सोपं आहे. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला जर म्हटलं की ही ॲडिशन करा, 56.23 हा एक नंबर समजा आपण घेतला आणि तुम्हाला त्याला म्हटलं इंटू करा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. समजा आपण घेतलं 12.61, तर हे मल्टिप्लिकेशन करणं आणि त्यांचं ॲडिशन करणं 56.23 प्लस 12.64. तर आपल्याला माहीत आहे की मल्टिप्लिकेशनच्या तुलनेमध्ये ॲडिशन करणं इझी जातं. सो दिस फर्स्ट लॉ कन्वर्ट्स product into addition. So multiplication can be done with the help of addition. This is the first law of logarithm. Second law is this law of quotients. Log a upon b is equal to log a minus log b. आपल्याला माहीत आहे की डिव्हिजनपेक्षा सबट्रॅक्शन करणं सोपं आहे. आता तेच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की समजा हे पहिलं आहे, तुम्हाला डिवाइड करायचं आहे 56.23 बाय 12.64 आणि सबट्रॅक्शन करायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की ह्या डिव्हिजनपेक्षा हे सबट्रॅक्शन करणं सोपं आहे. लॉग टेबलचा हा दुसरा लॉ नेमकं तेच करतो. इट कन्वर्ट्स डिव्हिजन इन सबट्रॅक्शन. अँड थर्ड लॉ ऑफ लॉग टेबल और लॉगरिथम इज log a raised to n is equal to n times log a. For example, suppose
a raised to n. Suppose a means that is suppose 25.5 and raised to n means suppose it is raised to 7. Means you have to multiply 25.5 into 25.5 7 times. असं 7 वेळेस करावं लागेल तुम्हाला. पण त्याच्या जागी हे काय करतं, n इंटू लॉग ए म्हणजे एकदाच मल्टिप्लिकेशन आहे. सो दीज आर द 3 बेसिक लॉज ऑफ लॉगरिथम. युजिंग these laws any type of calculation in physics can be done. Approximation of a number. What is this approximation of a number? याचा संबंध इथं लॉग टेबलमध्ये आता कसा आला, तर त्याचं कारण आहे we know that this log table uses 4 digit numbers. We can see the log of 4 digit numbers. Then what to do when a number consists of more than 4 digits? For example, suppose we have a number 5624124. This is a number which consists of more than 4 digits. असा नंबर आहे ज्याच्यामध्ये 4 पेक्षा जास्त अंक आहेत. लॉग टेबलमध्ये तर 4 डिजिटच वापरले जातात किंवा लॉग टेबलमध्ये पहिल्या 4 डिजिटचाच लॉग बघितला जातो. म्हणजे हे पहिले 4 डिजिट 5624. सो व्हॉट टू डू अबाउट दिस नंबर्स 1 to 4? मग अशा मोठ्या संख्येचा लॉग बघायचा कसा, तर त्यासाठी एक ऑप्शन आहे दॅट इज ॲप्रॉक्झिमेशन ऑफ अ नंबर. ॲप्रॉक्झिमेशन त्याच्यासाठी काही रूल्स आहेत. कोणते रूल्स आहेत, काय रूल्स आहेत ते पहिल्यांदा आपण समजावून घेऊ. इन लॉग टेबल जनरली 4 digit numbers are used. Therefore, numbers containing more than 4 digits are approximated to 4 digit numbers using following rules. म्हणजे जर 4 अंकीपेक्षा जास्त म्हणजे 5 अंकी 6 अंकी 7 अंकी संख्या असेल तर त्याला ॲप्रॉक्झिमेटली आपल्याला 4 digit नंबर्स कसं करता येतं त्याचे काही रूल्स आहेत. त्यातला पहिला रूल असा आहे, इफ द फिगर टू बी डिस्कार्डेड इज ग्रेटर दॅन 5, 1 इज ॲडेड टू द प्रिव्हियस फिगर. फॉर एक्झाम्पल, suppose you have this number 56828. It is 5 digit number. This 1 2 3 4 and 5 digit number. But log table uses only first 4 digits. So how to take approximation of this number? The rule says that the figure to be discarded, if that figure to be discarded is greater than 5, so this is the figure to be discarded. हा 5वा आकडा जास्त झाला आहे, आपल्याला 4 अंकी संख्या पाहिजे म्हणून ही आपल्याला डिस्कार्ड करायची आहे म्हणजे सोडून द्यायची आहे. तर हा रूल सांगतो की ती जर 5 पेक्षा जास्त असेल तर त्याच्या आधीच्या डिजिटमध्ये एक ॲड करा आणि मग सोडून द्या. म्हणजे कसं, तर हे 8 आहे, 5 पेक्षा जास्त आहे, मग त्याच्या आधीच्या संख्येमध्ये म्हणजे 2 मध्ये आपल्याला एक ॲड करावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला नंबर असा मिळेल 568. आणि आता चौथा डिजिट जो 2 आहे त्याच्या जागी 3 घ्यायचा आहे, कारण ही 5वी संख्या जी आहे, 5वा आकडा जो आहे तो 5 पेक्षा जास्त आहे म्हणून आधी 1 मिळवला. पण हा 8 आपण सोडून देतो, त्याच्या जागेवर आपल्याला 0 लिहावं लागेल, कारण टोटल नंबर ऑफ डिजिट्स नाही बदलले पाहिजे. कारण याचा संबंध, नंबर ऑफ डिजिट्सचा संबंध कॅरेक्टरिस्टिक्स काढण्याशी आहे. तो कसा आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतोच. हा झाला पहिला रूल. आता दुसरा रूल काय सांगतो, इफ फिगर टू बी डिस्कार्डेड इज लेस दॅन 5, इट इज जस्ट निग्लेक्टेड. म्हणजे याचा अर्थ जो आपला 5वा आकडा जास्तीचा झालेला आहे तो डिस्कार्ड करायचा असेल आणि तो जर 5 पेक्षा लहान असेल तर तो जस्ट निग्लेक्ट करा. म्हणजे आता हीच संख्या समजा, बघा हीच संख्या थोडी वेगळी असती, मी खाली घेतो. ती संख्या जर अशा पद्धतीने असती की इथं शेवटी 8च्या जागी समजा 4 असतं. आता ही सुद्धा किती 5 डिजिट नंबर आहे, 1 2 3 4 5. पण लॉग टेबलमध्ये आपण 4 डिजिटच यूज करतो, पहिले 4 डिजिट. सो हाऊ टू टेक इट्स ॲप्रॉक्झिमेशन.
Second rule says that the figure to be discarded, so this figure last digit is less than 5, so it is just neglected. म्हणजे शेवटचा जो आकडा आहे 4 तो 5 पेक्षा लहान आहे, त्याला जस्ट निग्लेक्ट करून टाका, आधी काही ॲड करायची गरज नाही. त्यामुळं या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट नंबर होईल 5682. म्हणजे पहिले 4 डिजिट आपण आहे तसेच ठेवले आणि शेवटचा आपण निग्लेक्ट करणार, डिस्कार्ड करणार आहे. पण टोटल जे अंक आहे त्या ठिकाणी 5 1 2 3 4 5 ते 5 अंक राहिले पाहिजे. परंतु आपल्याला हे पहिले 4 डिजिट अशा पद्धतीने मिळाले की त्याचा आपण लॉग बघू शकतो. तर अशा पद्धतीने हे 2 रूल झाले. पहिला रूल काय सांगतो, इफ द फिगर दॅट मीन्स दिस 8 टू बी डिस्कार्डेड इज ग्रेटर दॅन 5 ॲड 1 टू द प्रिव्हियस डिजिट. म्हणून आपण या ठिकाणी 2 मध्ये हे जे 2 आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करून घेतलं आणि हे 8ला आपण डिस्कार्ड केलं पण त्याच्या जागी 0 लिहिलं. सेकंड रूल काय म्हणतो, when the figure to be discarded, that means this last digit 4 to be discarded is less than 5, just neglect it, don't add anything to the previous digit. आधीच्या डिजिटमध्ये काही ॲड करू नका, म्हणजे आहे तसंच ठेवा, शेवटचा सोडून द्या पण त्याच्या जागी 0 लिहायचं. नाव व्हॉट इज थर्ड रूल ऑफ ॲप्रॉक्सिमेशन. तिसरा नियम काय सांगतोय ते बघा. आता तिसरा नियम असा सांगतो, इफ द नंबर टू बी डिस्कार्डेड इज 5. आता बघा पहिला नियम काय सांगतो, इफ नंबर टू बी डिस्कार्डेड इज ग्रेटर दॅन 5, म्हणजे 6 7 8 9 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर. सेकंड रूल कशासाठी आहे, इफ द फिगर टू बी डिस्कार्डेड इज लेस दॅन 5, म्हणजे 5 पेक्षा लहान, म्हणजे 1 2 3 4 अशी संख्या असेल तर. पण जर 5 असेल तर काय आहे मग, इफ द नंबर टू बी डिस्कार्डेड इज 5 then it is just neglected if preceding digit is even and 1 is added to the previous figure if it is odd. याचा अर्थ असा आहे, आता एक उदाहरण आपण कन्सिडर करू की समजा हा 5वा डिजिट जो आहे तो 5 आहे दोन्ही ठिकाणी. मग आता काय करायचं, याचं ॲप्रॉक्सिमेशन कसं घ्यायचं. तर हा तिसरा रूल असा सांगतो की जर 5च्या अगोदरची संख्या समजा ही इव्हन असेल तर जस्ट डिस्कार्ड इट, म्हणजे ही संख्या आता इथं इव्हनच आहे, त्यामुळं हे 5 जस्ट डिस्कार्ड, म्हणजे त्याच्याकडं लक्ष द्यायची गरज नाही, त्याला सोडून द्या आणि तुमचा नंबर असा होईल 5682. काही ॲड करायची गरज नाही, पण तो जो तुम्ही डिस्कार्ड करताय 5वा डिजिट 5 त्याच्या जागी 0 लिहा. परंतु जर समजा जो तुम्हाला डिस्कार्ड करायचा हा 5वा आकडा तो 5 आहे, 5 पेक्षा जास्त नाही 5 पेक्षा कमी नाही, त्याच्या आधीची संख्या समजा ऑड नंबर, आता समजा इथं 3 असेल तर हा रूल असा सांगतो की याला डिस्कार्ड करा परंतु आधीच्या संख्येमध्ये 1 ॲड करा. त्यामुळं हा रूल जर इथं वापरला तर हा नंबर असा होईल 568 आणि आता 3 नाही, 3च्या जागी 4 लिहायचं आणि हा जो शेवटचा डिजिट 5 तुम्ही सोडून देणार आहात त्याच्या जागी 0 लिहायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲप्रॉक्सिमेशन घ्यायचं असतं, कारण लॉग टेबलमध्ये फक्त 4 डिजिट नंबर यूज करतात. जर समजा एखाद्या संख्येमध्ये 5 पेक्षा जास्त डिजिट असतील तर हे ॲप्रॉक्सिमेशनचे रूल वापरून तुम्ही ॲप्रॉक्सिमेट नंबर 4 डिजिट नंबर फाइंड आउट करायचा पहिल्यांदा आणि मग लॉग बघायचं. आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत ॲप्रॉक्सिमेशन ऑफ ए नंबर, आपण याच्यावरती एक नजर टाकू. नाव दिस इज द नंबर 512441. सो इट इज हाऊ मेनी डिजिट नंबर 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 अंकी संख्या झाली. आपण वापरतो 4 अंक फक्त लॉक बघण्यासाठी पहिले. तर मग पहिले 4 अंक कोणते, 5124. तर हा 5वा जो आहे ना तो बघा, आता तो 5 पेक्षा लहान आहे. मग 5 पेक्षा लहान असेल तर जस्ट डिस्कार्ड इट, आधी काही मिळवायचं नाही. त्यामुळे त्याचा ॲप्रॉक्सिमेट नंबर होईल 5124. पहिले 4 डिजिट जसेच्या तसे ठेवले, कारण 5वा जो आहे तो 4 5 पेक्षा लहान आहे आणि बाकीचे जे राहिलेले 2 आहेत त्याच्या जागी मात्र 0 लिहायला विसरू नका, कारण टोटल किती अंक आहेत तर 6 डिजिट नंबर आहे
ॲप्रॉक्झिमेशन घेतल्यानंतर पण 6 डिजिट पाहिजे, फक्त पहिले 4 डिजिट्स हे सिग्निफिकंट पाहिजे की ज्याचा आपण लॉग बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पल 45876. दिस इज 5 डिजिट नंबर. फिफ्थ डिजिट इज 6, दॅट इज ग्रेटर दॅन 5. सो ॲड 1 टू द प्रिव्हियस डिजिट. त्याच्यामुळं आपल्याला हा नंबर असा मिळतो 45880. तर ही अशा पद्धतीचे उदाहरणं आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. आता हा 27.696 आहे, तर हा जास्तीचा डिजिट आहे 6. इट इज ग्रेटर दॅन 5. सो ॲड 1 टू द प्रिव्हियस डिजिट. इट इज 9. 9 + 1 विल बी 10. कॅरी 1, दॅट मीन्स इट विल बी 70. 27.70. आता इथं पॉईंटच्या नंतर असल्यामुळं 6च्या जागी 0 नाही लिहिलं तरी चालतो आणि लिहिला तरी चालतो, किंवा तुम्ही 27.7ही लिहू शकता, कारण पुढचे 0 पॉईंटच्या नंतर असेल तर तिथं 0 ते काही लिहायची गरज नाही. बघा आता हे पुढचं एक्झाम्पल आहे 299.94. पहिले 4 डिजिट्स आहेत 299 आणि त्याच्यामध्ये 4 हा जास्तीचा झालेला आहे. तो 4 जो आहे तो लेस दॅन 5 असल्यामुळे जस्ट डिस्कार्ड इट. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं ॲप्रॉक्झिमेशन असं मिळेल 299.9. त्याच्यानंतरची संख्या आहे 499.95. हा 5 आहे. आता हा 5 जो आहे तो जास्तीचा आहे. त्याच्या आधीचा काय आहे तर ऑड नंबर आहे. ऑड नंबर असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला एक मिळवावा लागेल. ते मिळवल्यानंतर आपल्याला असं होईल 500.0 मिळेल, कारण तुम्ही 5 सोडून देणार. परंतु आधीचा ऑड नंबर असल्यामुळं 9 + 1 10 कॅरी इकडं जाईल, म्हणजे 500.0. पॉईंटच्या नंतर 0 तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, 500 लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतरचा डिजिट आहे 0.00254678. तर याच्यामध्ये मागचे 0 सोडून द्या. आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स नॉन झिरो नंबर्स फक्त बघायचे आहेत. नॉन झिरो नंबर्स 4 असले पाहिजेत. 2546. तर हा 5वा बघा 7 ग्रेटर दॅन 5 आहे. त्याच्यामुळं ह्या 6मध्ये आपल्याला एक ॲड करावं लागेल, म्हणजे आपला ॲप्रॉक्झिमेट होईल 0.002547. अशा पद्धतीने मिळाला. आणि पुढचे जे 7 8 आहे त्याच्या जागी 0. आता पॉईंटच्या नंतर येत असल्यामुळे ते 0 लिहिले काय आणि नाही लिहिले काय व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही. आता समजा हा डिजिट आहे. नॉन झिरो डिजिट्स आपण फक्त बघायचे. 4 नॉन झिरो डिजिट्स पाहिजे. तर 5486 हे 4च आहे. 5वा लेस दॅन 5 आहे, त्यामुळे सगळे पुढचे सोडून द्या आणि ॲप्रॉक्झिमेट नंबर आपल्याला अशा पद्धतीने मिळेल. When we see log of any number in log table, then it consists of 2 parts. Logarithms of any number consist of 2 parts. Which 2 parts? First is called as characteristics and second is called as mantissa. For example, when we see the log of this number 341.2 in log table, we get this log. समजा आपण या संख्येचा लॉग पाहिला तर आपल्याला हे लॉग आपल्याला मिळतं. लॉग टेबलमध्ये पाहिल्यानंतर हे मिळतं आपल्याला. तर याच्यामध्ये ह्या पॉईंटमध्ये 2 भाग झालेले आहेत. एक पार्ट असतो कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरा असतो मॅन्टिसा. द पार्ट बिफोर द डेसिमल पॉईंट इज कॉल्ड ॲज कॅरेक्टरिस्टिक्स. सो इन दिस नंबर 2 इज कॅरेक्टरिस्टिक्स अँड द पार्ट आफ्टर द डेसिमल पॉईंट दॅट इज 5331, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज मॅन्टिसा. हा पार्ट जो असतो त्याला म्हणतात मॅन्टिसा. म्हणजे जेव्हा कुठल्याही संख्येचा लॉग बघतो आपण तेव्हा त्या लॉगमध्ये 2 भाग असतात. एक आधीचा त्याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरा असतो मॅन्टिसा. तर हा मॅन्टिसा आपल्याला ह्या लॉग टेबलमध्ये शोधायचा असतो आणि कॅरेक्टरिस्टिक जो असतो तो लॉग टेबलमध्ये नाही आपल्याला मिळत. तो आपल्याला ह्या संख्येच्या वरून काढायचा असतो. ते कसा काढायचा असतो त्याची नियमच आता आपण बघणार आहोत. When we see the log of any number in log table, we have to go through 2 steps. जेव्हा आपण कुठल्याही संख्येचा लॉग बघतो तेव्हा आपल्याला 2 स्टेपमधून जावं लागतं. फर्स्ट स्टेप इज टू फाइंड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट नंबर. पहिल्यांदा आपल्याला त्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करायचा असतो. त्यासाठी काही 2 नियम आहेत. पहिला नियम काय सांगतो? फॉर नंबर ग्रेटर दॅन 1, characteristics is positive and is determined by subtracting 1 from number of digits in integral part of a number. एकपेक्षा ज्या संख्या मोठ्या असतात त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स हा पॉझिटिव्ह होतो
आणि अशा संख्येचा लॉग बघण्यासाठी काय करायचं असतं, इंटिग्रल पार्टमध्ये किती डिजिट्स आहेत ते डिजिट काउंट करा, मोजा. जेवढे डिजिट येतील त्याच्यातून एक वजा करा म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स मिळतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर दिस नंबर. हा नंबर विचारात घ्या 5682.5. याचा कॅरेक्टरिस्टिक्स कसा फाइंड आउट करायचा. हा जो डेसिमल पॉईंट आहे इथं, दिस डेसिमल पॉईंट मेक्स टू पार्ट्स ऑफ दिस नंबर. वन पार्ट बिफोर दिस डेसिमल पॉईंट दॅट इज कॉल्ड ॲज इंटिग्रल पार्ट, ती पूर्णांक संख्या असते. अँड सेकंड पार्ट आफ्टर द डेसिमल पॉईंट दॅट इज कॉल्ड ॲज डेसिमल पार्ट ऑर फ्रॅक्शनल पार्ट. तर कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी फक्त ह्या इंटिग्रल पार्टचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये किती डिजिट्स आहेत ते मोजा. पहा 1 2 3 4, 4 अंकी संख्या आहे. सो टोटल डिजिट्स आर 4. 4 - 1 दॅट इज 3. सो दिस इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस नंबर. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स हा डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती आकडे आहेत त्याच्यावर ठरतो. समजा हा पॉईंट इथं 2 आणि 5च्या ऐवजी समजा इथं असता तर हा कॅरेक्टरिस्टिक्स झाला असता 2. कारण डेसिमल पॉईंटच्या अगोदर आता किती डिजिट नंबर आहेत 3. बघा 1 2 3, टोटल 3 डिजिट्स. 3 - 1 2. सो 2 इज द कॅरेक्टरिस्टिक्स. आता समजा हाच पॉईंट अजून डावीकडं एक घर गेला तर हा नंबर होतो 56.825. आता डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती अंकी संख्या आहेत तर 2 अंकी संख्या आहेत. हे 2 अंक आहेत. सो 2 - 1 कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 1. अजून आपण एक घर पॉईंट हा डावीकडे घेऊ. समजा तो पॉईंट इथं आला तर बघा आता डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती अंक आहेत तर एकच अंक आहेत. सो 1 - 1 दॅट इज 0. सो दिस इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस नंबर. 0 इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस नंबर. फक्त हा रूल कधी वापरायचा जेव्हा संख्या 1 किंवा 1 पेक्षा मोठी असेल तर. 1 किंवा 1 पेक्षा मोठी संख्या म्हणजे कोणती. समजा 1.2 किंवा 2.4 किंवा 25.6. ह्या सगळ्या संख्या की ज्याच्या पॉईंटच्या अगोदर 0 नसतं, ह्या सगळ्या संख्या 1 पेक्षा मोठ्या आहेत. याच्यासाठी हा रूल वापरायचा आहे. पण जर समजा आता ह्या नंबरमध्ये हा पॉईंट आपण अजून एक घर डावीकडे घेतला, इथं घेतला तर 0.5682 दिस नंबर इज लेस दॅन 1. त्यासाठी हा पहिला नियम उपयोगी नाही. मग त्यासाठी दुसरा नियम वापरायचा आहे. काय आहे दुसरा नियम. फॉर अ नंबर लेस दॅन 1 characteristics is negative and is determined by adding 1 to the number of zeros immediately following the decimal point in the given number. म्हणजे कसं आहे, जर 1 पेक्षा लहान संख्या असेल तर म्हणजे ज्या संख्या सगळ्या 0 पॉईंटमध्ये येतात म्हणजे पॉईंटच्या अगोदर 0 आहे अशा संख्यांमध्ये फॉर अ नंबर लेस दॅन 1 कॅरेक्टरिस्टिक्स इज निगेटिव्ह. तो निगेटिव्ह येतो म्हणजे तो पॉझिटिव्ह येत नाही पहिल्यासारखा, निगेटिव्ह येतो. अँड इज डिटरमाइंड बाय ॲडिंग 1 टू द नंबर ऑफ झिरोज इमिजिएटली फॉलोइंग द डेसिमल पॉईंट इन द गिवन नंबर. एक्झाम्पल्स मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे. पण तिसरा एक पॉईंट काय म्हणतो ते आधी आपण बघू. इफ द नंबर कंटेन्स बोथ इंटिग्रल अँड डेसिमल पार्ट ओनली इट्स इंटिग्रल पार्ट इज कन्सिडर्ड फॉर फाइंडिंग इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. फॉर एक्झाम्पल फॉर द नंबर 26.34 a characteristics is determined by considering only integral part that is 26. हा तिसरा पॉईंट काय म्हणतो की कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी फक्त इंटिग्रल पार्टचा विचार करायचा. आता हा नंबर इथं आहे 26.34. पॉईंटच्या अगोदरचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात इंटिग्रल पार्ट, नंतरचा जो असतो तो फ्रॅक्शनल अपूर्णांक संख्या येते, डेसिमल पार्टसुद्धा त्याला म्हणतात. तर हा 26 त्याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक्स काढायचा असतो. पुढं काय आहे ते विचारात घ्यायचं नाही. हां, लॉग टेबल बघताना मात्र सगळे चारीचे चारी आकडे विचारात घ्यावे लागतील. तर हे 2 रूल्स आहेत. त्याचे उदाहरणं काय आपण बघणार आहोत. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह कधी येतो जर संख्या 1 पेक्षा जास्त असेल तर, आणि कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह कधी येतो संख्या 1 पेक्षा लहान असेल तर. आता त्याचे उदाहरणं बघू आपण. एक टेबलच आपण बघूयात. त्या टेबलमध्ये वेगवेगळे नंबर्स घेऊ आणि प्रत्येकाचा कॅरेक्टरिस्टिक्स आपण किती येईल ते फाइंड आउट करू. तर रूल्स आपण पाहिलेत. 2 नियम आहेत. फॉर अ नंबर ग्रेटर दॅन 1 कॅरेक्टरिस्टिक्स इज पॉझिटिव्ह.
अँड इज ऑप्टेन बाय सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम नंबर ऑफ डिजिट्स इन इंटिग्रल पार्ट ऑफ अ नंबर. म्हणजे आता ही सगळी संख्या जी आहे ती पूर्ण इंटिग्रल पार्ट आहे, याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही, याचा अर्थ तो शेवटी आहे. मग हे सगळेचे सगळे डिजिट्स आपल्याला काउंट करावे लागतील. किती आकडे होतात बघा, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ डिजिट्स इन इंटिग्रल पार्ट आर 6. So 6 minus 1 characteristics will be 5. This is first example. Consider another number 2625.54. आता आपण मगाशी पाहिलं की कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी फक्त पॉईंटच्या अगोदरचा जो पार्ट आहे इंटिग्रल पार्ट त्याचाच विचार करायचा, तोच विचारात घ्यायचा. तर पॉईंटच्या अगोदर किती अंकी संख्या आहेत, तर 4 अंकी संख्या आहे, 1 2 3 4. सो 4 minus 1 that will be 3. कॅरेक्टरिस्टिक्स will be 3. तिसरा एक उदाहरण आपण घेऊ, 54.65. कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी फक्त इंटिग्रल पार्ट विचारात घ्यायचा 54. लॉग बघताना जेव्हा तुम्ही टेबलमध्ये बघाल, बघा हा टेबल इथं, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा ते 4ही डिजिट आपल्याला घ्यावे लागतील, विचारात घ्यावे लागतील. पण कॅरेक्टरिस्टिक्स काढताना फक्त पॉईंटच्या अगोदरचे डिजिट घ्यायचे आहेत. पॉईंटच्या अगोदर इथं 2 डिजिट्स आहेत, 2 minus 1 1. सो कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 1. अजून पहा 3.3665. पॉईंटच्या अगोदर एकच अंक आहे, एक अंकी संख्या आहे, 1 1 minus 1 कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 0. अजून काही उदाहरणं घेऊ आपण. आता हे 0.2115. नाव दिस नंबर इज लेस दॅन 1. इकडं कसं होतं पहा, पहिल्या कॉलममध्ये सगळ्या संख्या ह्या एकपेक्षा जास्त होत्या, एकपेक्षा मोठ्या होत्या, म्हणून त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह आलेले आहेत. परंतु आता हा नंबर जो आहे लेस दॅन 1 आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 0 पॉईंटमध्ये असेल तर ती संख्या लेस दॅन 1. सो दिस नंबर इज लेस दॅन 1. आणि त्यामध्ये काय म्हटलं की पॉईंटच्या नंतर हा आधीचा 0 विचारात नाही घ्यायचा. पॉईंटच्या नंतर लगेच पॉईंटला लागून पुढं राईट साईडला किती 0 येतात ते काउंट करायचे. जेवढे येतील त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, तो कॅरेक्टरिस्टिक्स मायनसमध्ये लिहायचा. म्हणजे आता पहा, ह्या पॉईंटच्या पुढं एक पण 0 नाही आहे, डायरेक्ट 2 हा नॉन 0 नंबर आहे. म्हणजे पॉईंटच्या पुढं 0ची संख्या 0, म्हणजे 0 आलं, त्याच्यामध्ये 1 मिळवा. 0 + 1 किती, 1. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स होईल त्या संख्येचा बार 1. दुसरं उदाहरण घ्या. आता इथं बघा, ही संख्यासुद्धा 1 पेक्षा लहान आहे, कारण 0 पॉईंटमध्ये आहे, तर हा कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा निगेटिव्ह येईल. तर मग आता पॉईंटच्या नंतर किती 0 येतात ते बघा. पॉईंटच्या नंतर एकच 0 आहे, म्हणजे 1, म्हणजे 1 1 + 1 किती, 2. कॅरेक्टरिस्टिक्स विल बी बार 2. अजून एक एक्झाम्पल पहा, 0.00899. 1 पेक्षा लहान संख्या आहे. पॉईंटच्या नंतर किती 0 आहेत, तर 2 0 आहेत. सो 2. काउंट द नंबर ऑफ झिरोज. 2 2 + 1 3. सो कॅरेक्टरिस्टिक्स विल बी बार 3. पॉईंटच्या अगोदरचे 0 त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, तो कंपल्सरी असतो, एकच असतो तो. आपण पॉईंटच्या नंतरचे 0 मोजायचे, किती येतात, जेवढे येतील त्यात 1 मिळवायचा. आता पहा 0.000647. पॉईंटला लागून असलेले लगेच इमिजिएटली फॉलोइंग द डेसिमल पॉईंट किती 0 आहेत, 3. 1 2 3. 3 + 1 4. दॅट इज बार 4. हे पुढचे आकडे काय ते महत्त्वाचं नाही. इथं 0 किती आहेत, 3 आहेत, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स मिळतो. तर अशा पद्धतीने 2 नियम आहेत. 1 रूल फॉर अ नंबर ग्रेटर दॅन 1. त्याच्यासाठी नियम काय आहेत, तर डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती आकडे आहेत ते मोजायचे, जेवढी अंकी संख्या असेल त्याच्यातून 1 वजा करायचं. बघा दुसरा नंबर, 4 अंक आहेत, 4 - 1 3. इथं कसं आहे माहिती आहे का, 1 पेक्षा लहान संख्या असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह होतो, आणि पॉईंटच्या नंतर पॉईंटला लागून लगेच पुढं किती 0 येतात ते मोजायचे, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, तो बारमध्ये लिहायचा. आता बारमध्ये का लिहितात, बारमध्ये लिहिणं याचा अर्थ हा 3 फक्त निगेटिव्ह आहे, त्याच्या पुढं जर समजा काही संख्या असेल 6 to 8 वगैरे, तर ते पुढचे पॉझिटिव्ह आहेत. ते पुढं तुम्हाला मी नंतर सांगतोच परत. तर अशा पद्धतीने हे रूल्स लक्षात ठेवा कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करण्यासाठी. आता जेव्हा आपण कुठल्याही संख्येचा लॉग बघतो तर पहिली स्टेप असते कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करणं, आणि त्यानंतर मग लॉग टेबलचा यूज करणं. नंतर ॲक्च्युअली तो जो लॉग टेबल असतो तो लॉग टेबल वापरायचा. त्या लॉग टेबलमध्ये त्याचा मॅन्टिसा बघायचा. बघा मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही संख्येचे 2 भाग असतात, पॉईंटच्या अगोदरचा एक कॅरेक्टरिस्टिक्स आणि नंतरचा मॅन्टिसा. जेव्हा आपण एखाद्या संख्येचा लॉग बघतो तेव्हा त्या लॉगमध्ये 2 पार्ट्स असतात, कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा. तर कॅरेक्टरिस्टिक्स कसा बघायचा ते आपण पाहिलं. नाव हाऊ टू डिटरमाइन मॅन्टिसा इन अ लॉग टेबल.
कॅरेक्टरिस्टिक्स बघण्यासाठी लॉग टेबलची गरज नाही. नंबर ऑफ डिजिट्स काउंट केले की ते आपल्याला कळतं, त्याचे 2 नियम आपण पाहिले. परंतु मॅन्टिसा बघायचा असेल तर मात्र ॲक्च्युअली आपल्याला लॉग टेबल यूज करावं लागेल. आता दिस इज लॉग टेबल. वी हॅव टू फाइंड आउट मॅन्टिसा इन दिस टेबल. याच्यामध्ये आपल्याला मॅन्टिसा बघायचा असतो. कॅरेक्टरिस्टिक्स बघण्यासाठी लॉग टेबलची गरज नाही. इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट कॉलम्स. याच्यामध्ये वेगवेगळे कॉलम्स असतात. यातला हा पहिला कॉलम असतो बघा, इथं एन लिहिलेला आहे. याच्यामध्ये कसं असतं, ज्या संख्येचा आपल्याला लॉग बघायचा आहे, आपण कुठलीही संख्या असेल तर त्यातल्या पहिल्या 4 डिजिटचा यूज करतो लॉग बघण्यासाठी. उदाहरणार्थ समजा ही संख्या अशी आहे 5682 तर त्यातले पहिले 2 डिजिट कोणते आहेत 56. तर ते 56 या लॉग टेबलमध्ये कुठं आहे ते पहिले ती पोझिशन इथं आपण त्याची बघून घ्यायची. 56 हे लॉगचंच पेज बघतोय का नाही आपण प्रत्येक वेळी खात्री करायची. काय होतं गडबडीमध्ये ना, आपण लॉगच्या जागी अँटी लॉग बघत असतो. तर लॉग बघताना पहिल्यांदा इथं खात्री करून घ्या की लॉगचंच पेज आपण ओपन केलेलं आहे. आता पहिल्या पेजवरती कसं आहे माहिती आहे का, हे 2 पेजेस आहेत. पहिल्या पेजवरती लॉग फक्त 49 नंबरपर्यंत दिलेलं आहे. बघा इथं आपल्याला जो लॉग बघायचा आहे त्यातले पहिले 2 डिजिट आहेत 56 इथं बघा. तर 56 मग आपल्याला पहिल्या कॉलममध्ये कुठं आहे ते बघावं लागेल. तर 56 इथं दिसतं आहे आपल्याला. हे बघा इथं आहे 56. त्याच्यानंतरचा जो पार्ट असतो मध्ये, हा जो पार्ट असतो इथं पहा, तुम्हाला इथं हा पार्ट दिसतो आहे. याच्यामध्ये आपल्याला 3ऱ्या डिजिटची व्हॅल्यू बघायची असते. जे 4 डिजिट नंबर असतात त्याच्यामध्ये आता पहा 56 आहे, 3रा डिजिट किती आहे 8 आहे. तर 8ची व्हॅल्यू तुम्हाला हा जो मिडल पार्ट दिसतो लॉगरिथमचा त्याच्यामध्ये बघायची असते. याच्यामध्ये कसं असतं 0 पासून ते बघा तुम्ही इथं 0 पासून ते 9 पर्यंत कॉलम असतात. म्हणजे टोटल 10 कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये 0 पासून ते 9 पर्यंत. हे 0 आणि हा शेवटचा कॉलम 9चा आहे. म्हणजे टोटल 10 कॉलम आहे कारण 0 पहिला आहे आणि 1 to 9. 3ऱ्या डिजिटची व्हॅल्यू हा जो 8 आहे त्याची व्हॅल्यू ह्या मधल्या पोर्शनमध्ये बघायची असते. आणि जो 4था डिजिट असतो 2 किंवा 3 काय असेल ॲप्रॉक्सिमेशन घेतल्यानंतर, तर त्याची व्हॅल्यू इथं मीन डिफरन्सच्या कॉलममध्ये बघायची असते. याच्यामध्ये 1 पासून 9 पर्यंत 9 कॉलम्स असतात मीन डिफरन्सचे. नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स हाऊ टू सी लॉग ऑफ नंबर्स. कन्सिडर दिस फर्स्ट नंबर 469042. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय चूक करतात, लॉग बघताना पहिली स्टेप असते कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करणं. कॅरेक्टरिस्टिक्स शिवाय तो लॉग बरोबर येणारच नाही, तो चुकीचा असणार आहे. त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स ही पहिली स्टेप आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी लॉग टेबलमध्ये जायची गरज नाही. से काउंट द नंबर ऑफ डिजिट्स. इट इज इंटिजर. हे पूर्णांक संख्या आहेत. किती अंकी संख्या आहे 1 2 3 4 5 6. इट इज अ 6 डिजिट नंबर. ॲज नंबर इज ग्रेटर दॅन 1 कॅरेक्टरिस्टिक्स विल बी पॉझिटिव्ह. 6 - 1 किती 5. कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 5. कॅरेक्टरिस्टिक्स 5 आला. आपण आता असे काही संख्या बघू, त्याचे पहिले कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ आणि नंतर मग आपण मॅन्टिसा लॉग टेबलमध्ये आपण त्याची व्हॅल्यू सर्च करू. सेकंड नंबर इज 2625.54. सो काउंट द नंबर ऑफ डिजिट्स इन इंटिग्रल पार्ट. 4 digits 1 2 3 4. 4 - 1 3. Characteristics will be 3. Then third number is 54.65. 2 digits are there before the decimal point, so 2 - 1 characteristics will be 1. The third example is 3.3665. 1 digit is there before the decimal point, so 1 - 1 0. So all these numbers are greater than 1, so their characteristics is positive. Now for a number less than 1, this is 0.2115, so it is less than 1, its characteristics will be negative. How to determine characteristics? Count the number of zeros immediately after the decimal point. There are no zeros, means 0. 0 plus 1 means 1. As the number is less than 1, characteristics will be negative. We write it as a bar 1. Second number 0.05659. There is 1 0 after the decimal point. So 1 plus 1 2. So characteristics will be bar 2. The next number is 0.008998. There are 2 zeros after the decimal point. So 2 plus 1 3. Characteristics will be bar 3. हा नंबर बघा 0.0006475. There are 3 zeros after the decimal point. So 3 plus 1, that is 4. Characteristics will be bar 4. Now how to see the log of these numbers in a log table?
लॉग टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज कशा बघायच्या. आता बघा इथं कसं आहे, लॉग बघताना आपण पहिले 4 डिजिट कन्सिडर करतो. आता 5th डिजिट इथं काय होईल, हा नंबर आहे 4694042 असा हा नंबर आहे. तो नंबर मी इथं लिहितो. नंबर आहे 4694042 याचा ॲप्रॉक्झिमेशन आपल्याला घ्यावं लागेल. हाऊ टू टेक इट्स ॲप्रॉक्झिमेशन, सी द 5th digit to be discarded, it is less than 5, so just discard it, don't add anything to the previous digit. आधीच्या डिजिटमध्ये काही ॲड करू नका, म्हणजे आपला ॲप्रॉक्झिमेट नंबर होईल 4690 आणि बाकीचे पुढचे 00. आता ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघून झालेलं आहे. आता पुढं काय 0 लिहिले लॉग टेबलमध्ये त्याचा काही संबंध नाही. आपल्याला फक्त पहिले 4 डिजिट वापरायचे आहेत लॉग बघण्यासाठी. त्यातले पहिले 2 डिजिट आहेत 46. आता लॉग टेबलमध्ये व्हॅल्यू कशी बघायची, तर जो फर्स्ट कॉलम आहे आपला, प्रत्येक वेळी खात्री करून घेताना बघा हे पेज लॉग टेबलचंच लॉगरिथमचंच आहे का, अँटी लॉगरिथमचं तर चुकून ओपन झालेलं नाही ना. तर आपला पहिला नंबर आहे बघा इथं 46. इथं बघा 46 आहे, त्याची व्हॅल्यू 9मध्ये बघायची आहे. तर लॉग टेबलमध्ये पहिल्यांदा तुम्ही 46 कुठं आहे पहिल्या कॉलममध्ये ते बघून घ्या. तुम्हाला 46 जे आहे ते इथं दिसत आहे पहा, हे इथं 46 आहे. आता या 46च्या लाईनमध्ये तुम्ही सरळ ही जी रो दिसते ह्या रोमध्येच आपलं कुठंतरी आन्सर असणार आहे. आता ती व्हॅल्यू किंवा तो लॉग आपल्याला कोणता मिळेल, तर त्यानंतर बघा 46च्या नंतर किती आहे 9. तर इथं त्याच्यानंतर 9चा कॉलम कुठं आहे बघा, हा पहिला कॉलम आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हा 9चा कॉलम इथं आहे. हा जो कॉलम आहे हा 9चा कॉलम आहे बघा इथं. हा जो तुम्हाला दिसतोय हा 9चा कॉलम आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. पण अजून आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं नाही. त्याच्यानंतर 4था डिजिट काय आहे 0. आता मेन डिफरन्समध्ये 0चा कॉलम नसतो. मेन डिफरन्समध्ये बघा इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं मेन डिफरन्समध्ये 0चा कॉलम नसतो. त्याच्यामुळं पुढं बघण्याची गरजच नाही. त्यामुळे हे जे आपलं आन्सर आलेलं आहे इथं बघा, हे आपलं आन्सर या ठिकाणी म्हणजे हा लॉग आपल्याला इथं मिळालेला आहे. हे आपल्याला इथं आन्सर मिळालेलं आहे. किती आहे ते 6712. कसं पाहिलं आपण 46ची व्हॅल्यू 9मध्ये पाहिली. मेन डिफरन्सचा कॉलम 0 आहे. त्यामुळे याचा जो मॅन्टिसा आपल्याला मिळाला, मॅन्टिसा म्हणजे लॉग टेबलमध्ये बघितलेली व्हॅल्यू, ती आपण आता बघितली. किती आली ती व्हॅल्यू आपण इथं लिहू 6712. म्हणजे आपण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स पाहिला, नंतर लॉग टेबलमध्ये मॅन्टिसा पाहिला. आता दोन्ही एकत्र लिहायचं म्हणजे ह्या संख्येचा लॉग झाला 5.6712. कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा दोन्ही आता आपण एकत्र करून लिहिले. 5 हा कॅरेक्टरिस्टिक झाला, 6712 हा त्याचा लॉग झाला म्हणजे मॅन्टिसा झाला जो आपण लॉग टेबलमध्ये पाहिला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट नंबर आहे 2625.54. त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स 3 आपण घेतला. त्याचा मॅन्टिसा म्हणजे लॉग टेबलमध्ये आपण व्हॅल्यू आता बघू. तर याच्यामध्ये परत ॲप्रॉक्झिमेशन घ्यावं लागेल आपल्याला. पहिले 4 डिजिट्स आहेत 2625. द नंबर टू बी डिस्कार्डेड इज दिस 5. वी नो द रूल. इफ द लास्ट नंबर टू बी डिस्कार्डेड इज 5, then 1 is added to the previous digit if previous digit is odd, and no number is added to the previous digit if previous digit is even. आपल्याला तिसरा नियम माहीत आहे की जी संख्या डिस्कार्ड करायची आहे ती जर 5 असेल तर आधी ऑड नंबर आहे का इव्हन ते महत्त्वाचं आहे. ऑड नंबर असेल तर 1 मिळवायचा, इव्हन असेल तर काहीच मिळवायचं नाही. त्यामुळे आता इथे ॲप्रॉक्झिमेट नंबर होईल 2626, कारण ऑड नंबर असल्यामुळं आणि शेवटी इथं 5 असल्यामुळं आपण एक इथं ॲड करून घेतलं. तर आपल्याला लॉग बघायचा आहे 26चा 2 आणि 6मध्ये. मग आता
कॅरेक्टरिस्टिक्स तर आपण आधी घेतलेलाच आहे 3. आता फक्त मॅन्टिसा म्हणजे लॉग टेबलमध्ये बघायचं. 26. तर पहिल्यांदा 26 कुठं आहे ते बघून घ्या. सो वी विल सी द लॉग ऑफ 26 फर्स्ट. 26चा लॉग आपल्याला बघायचा आहे. लॉगरिथम पेज आपण ओपन केलं. खात्री करून घ्या की हे लॉगचंच पेज आहे, अँटी लॉगचं नाही. त्याच्यामध्ये पहिले 2 डिजिट आहेत 26. फर्स्ट कॉलममध्ये बघा 26 कुठं दिसतं आहे. बघा हा फर्स्ट कॉलम आहे, 10 पासून स्टार्ट होतो. त्याच्यामध्ये 26 कुठं दिसतं त्याच्यावर जा. हे बघा इथं आपल्याला 26 इथं दिसतं. हे इथं आहे 26ची व्हॅल्यू आपल्याला बघायची 26मध्येच. 26ची ही रो आहे. 26ची ही रो आहे. बघा इथं ही जी दिसते आपल्याला ही 26ची रो आहे. त्याच्यामध्येच आपलं आन्सर कुठंतरी असणार आहे. तर 26च्या रोमध्ये आता 26 म्हणजे आपल्याला त्याच्यानंतर 2 आहे. 26च्या नंतर 2. तर हे प्रत्येक वेळी वर जायची गरज नाही. आपण इथं प्रत्येक वेळेस 2 कुठंही बघायची गरज नाही. इथूनच काउंट करायचं. पहिला कॉलम असतो 0चा. 26च्या पुढे हा कॉलम झाला 0, नंतर 1 आणि हे 2 म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार 4183. 26 तर 2मध्ये हे आपण बघितलं. 26च्या पुढं बघा आपण हे 2मध्ये पाहिलं. इथं हे आपल्याला मिळालं 26च्या पुढं हे 0, 1 आणि 2. 26च्या पुढं 2 आणि 6मध्ये आपण बघतो. 2मध्ये बघितलं. त्याच्यानंतर मीन डिफरन्सचा कॉलम त्याच लाईनमध्ये 6th कॉलम. आता हा मीन डिफरन्सचा कॉलम इथून स्टार्ट होतो, सिंगल डिजिट नंबर इथून. आता ह्याच्यामध्ये 0चा कॉलम नसतो. आपल्याला 6th कॉलममध्ये बघायचं म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे मिळतं आपल्याला 10. म्हणजे 26ची 2मध्ये व्हॅल्यू आली 4183 आणि 6मध्ये आली 10. तर हे त्याच्यामध्ये ॲड करायचं. कशामध्ये ॲड करायचं? 4183मध्ये 10 ॲड करायचं. 4183 प्लस 10 म्हणजे 4193 म्हणजे आपल्याला लॉग मिळतो, म्हणजे मॅन्टिसा मिळतो 4193. सो फायनल लॉग ऑफ दिस नंबर विल बी 3.4193. 3 is characteristics, 4193 is mantissa. Similarly, for this third number, we have to see the log of 54 in 6 and 5. आता इथं 4 डिजिट नंबरच आहे, त्याच्यामुळे ॲप्रॉक्सिमेशनचा इथं प्रश्न नाही. 54 तर 6 आणि 5मध्ये आपण बघूयात. आता हे 54 कुठं आहे ते पहिल्यांदा आपण आता ह्या टेबलमध्ये शोधूयात. पहिल्या पेजवरती 49पर्यंत आहे, म्हणजे पहिल्या पेजवर आपल्याला बघता येणार नाही. आपल्याला दुसऱ्या पेजवर जावं लागेल. 54 कुठं आहे बघा, हे इथं 54 आहे. आता 54ची व्हॅल्यू आपल्याला 6 आणि 5मध्ये बघायची आहे. तर 6चा कॉलम कुठं आहे पहा, 6th कॉलम इथं आहे. याच्यामध्ये सरळ आपण गेल्यानंतर हे 6चा कॉलम, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू मिळते आपल्याला. बघा पहिल्यांदा आपण 54च्या पुढं 6मध्ये पाहिलं 7372 आणि मीन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे 5मध्ये. तर 5चा कॉलम कुठं आहे पहा, हा पहिला 1, 2, 3, 4 आणि हे 5मध्ये 4 आलं. म्हणजे अशा पद्धतीने 54च्या पुढं 6मध्ये 7372 आणि मीन डिफरन्समध्ये 4मध्ये आहे 4. 7372 प्लस 4 दॅट विल बी 7376. सो मॅन्टिसा ऑफ दिस पार्ट विल बी 7376. सो टोटल लॉग विल बी 1 पॉईंट. कारण आता कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा लिहावं लागेल. विदाउट कॅरेक्टरिस्टिक्स लॉग हॅज नो व्हॅल्यू, त्याला काहीही व्हॅल्यू नाही. सो फायनल आन्सर विल बी 1.7376. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या नंबरचे लॉग चेक करा. लॉग बुकमध्ये तुम्हाला हे आन्सर्स मिळतील. इथं 0 कॅरेक्टरिस्टिक्स आलेला आहे आणि हा मॅन्टिसा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा एकत्र करून लिहिलं तर हे आपल्याला मिळतं. तसंच या पुढच्या संख्येचे पण आहेत, पण आता हे बारमध्ये येणार आहे. आता एक उदाहरण आपण शेवटचं बघू. या ठिकाणी शेवटच्या रोमधलं हे एक्झाम्पल बघू आपण. बघा याचा लॉग 6475चा बघायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बार 4 आलेला आहे, परंतु मॅन्टिसा 8182 कसा आला आपण चेक करू. लॉग टेबलमध्ये पहिले 2 डिजिट किती आहेत 64, त्याच्यानंतर 7 आणि 5. तर 64 कुठं आहे बघा. आता 64 ह्या टेबलमध्ये लॉग रिथमचा टेबल आहे याची खात्री करून घ्या. 64 तुम्हाला इथं दिसत आहे, हे 64 आहे. 64चं आपल्याला 7 आणि 5मध्ये बघायचं आहे. तर 7th कॉलम कोणता आहे, हा 0.
नंतर 1 2 3 4 5 6 आणि हा 7 कॉलममध्ये ही व्हॅल्यू आहे, परंतु त्याच्यापुढे एक डिजिट आहे. मीन डिफरन्स 5मध्ये बघायचा आहे. तर इथं हा 1 मीन डिफरन्समध्ये 0पासून कॉलम नसतो. 1 2 3 4 आणि 5मध्ये 3 आहे. तर तुम्हाला ह्या 8109मध्ये 3 ॲड करायचं आहे. म्हणजे 8109 + 3 8112 म्हणजे 64चं 7 आणि 5मध्ये लॉग येतो 8112. तर तो आपण इथं लिहिला बार 4.8112. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता संख्येचा लॉग कसा बघायचा ते शिकलो. परंतु जोपर्यंत तुम्ही अँटी लॉग काढत नाही, म्हणजे काय, आपण कुठले तरी कॅल्क्युलेशन्स करताना पहिल्यांदा लॉगरिथमचे लॉज वापरतो, कॅल्क्युलेशन्स करतो, काहीतरी आन्सर मिळतं. पण जोपर्यंत आपण त्याचा शेवटी अँटीलॉग बघत नाही तोपर्यंत आपलं आन्सर हे कंप्लीट होत नाही, की तो आपला प्रॉब्लेम कंप्लीट होत नाही. तर अँटीलॉग कसं बघायचं, त्याचे काय रूल्स आहेत पहा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नंबर डिटरमाइन्स द नंबर ऑफ डिजिट्स इन द इंटिग्रल पार्ट ऑफ द नंबर. फॉर एक्झाम्पल, antilog of 2.4561 will contain 3 digits in the integral part of antilog of 2.4561. हा रूल काय आहे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोच. इफ द कॅरेक्टरिस्टिक्स इज पॉझिटिव्ह, द नंबर ऑफ डिजिट्स इन द इंटिग्रल पार्ट ऑफ द नंबर, दॅट इज द नंबर ऑफ डिजिट्स टू द लेफ्ट ऑफ द डेसिमल पॉईंट इज 1 मोर दॅन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे हे रूल कशा संदर्भात आहे, जेव्हा आपण आता अँटीलॉग बघणार लॉग टेबलमध्ये, अँटीलॉग बघण्यासाठी वेगळं पेज असतं. याच्यामध्ये पहा, आपण आता हे लॉग पाहिलेले आहेत. तर यामध्ये कसं आहे, हे पेज जे आहे लॉग टेबलचं, इथं लॉगरिथम लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पेज असतं अँटी लॉगरिथमचं. हे बघा, इथं अँटी लॉगरिथम लिहिलेलं आहे. आता जेव्हा आपण अँटीलॉग बघतो संख्येचा, तेव्हा अँटीलॉग पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट द्यायचा असतो. तर तो डेसिमल पॉईंट नेमका कुठं द्यायचा असतो त्याच्या संदर्भातले हे रूल्स आहेत. तर काय रूल आहेत पहा. इफ द कॅरेक्टरिस्टिक्स इज पॉझिटिव्ह, द नंबर ऑफ डिजिट्स इन द इंटिग्रल पार्ट ऑफ नंबर, दॅट इज नंबर ऑफ डिजिट्स टू द लेफ्ट ऑफ डेसिमल पॉईंट इज 1 मोर दॅन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्हाला इथं मी सांगतो, की समजा तुम्ही अँटीलॉग बघताय, अँटीलॉग ऑफ 2.4586 हे तुम्ही बघताय. आता मी अंदाजे घेतो पुढचे आकडे, हे काय मी प्रत्यक्ष लॉग टेबलमध्ये बघितलेले नाही. समजा हा अँटीलॉग 2611 अशा पद्धतीने आपल्याला मिळाला. 2611 हा अँटीलॉग आपल्याला मिळाला. अँटीलॉग बघताना काय करायचं असतं, तर पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट, तर हे 45 आहे, त्याचा अँटीलॉग 8 आणि 6मध्ये बघायचा असतो. लॉग बघताना काय करतो आपण, पॉईंटचा विचार करत नाही, तर पहिले 2 डिजिट म्हणजे कोणते, तर 2 आणि 4 याचा लॉग आपण बघत असतो. 24चा 5 आणि 8मध्ये, किंवा ॲप्रॉक्सिमेशन घेतल्यानंतर 9 काय होईल ते त्याच्यामध्ये बघत असतो आपण. पण अँटीलॉग बघताना आपण पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट 45चा बघणार 8 आणि 6मध्ये. समजा तो अँटीलॉग एवढा आला. आता याच्यामध्ये पॉईंट कुठं द्यायचा हे कॅरेक्टरिस्टिक्स ठरवणार. जर समजा हा कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह असेल, तर तो कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे 2, त्याच्यामध्ये 1 ॲड करा. 2 + 1 किती होतं 3. तर पॉईंट अशा ठिकाणी द्या की त्या पॉईंटच्या अगोदर 3 डिजिट नंबर असले पाहिजे. म्हणजे 3 डिजिट काउंट करा. हे 1 2 हे 3 आणि इथं पॉईंट द्या. म्हणजे पॉईंटच्या अगोदर 3 डिजिट्स आहेत. इथं जो कॅरेक्टरिस्टिक्स असेल त्याच्यामध्ये 1 मिळवा. 2 + 1 3. तर पॉईंट अशा ठिकाणी द्या की त्याच्या अगोदर 3 डिजिट असले पाहिजे. तर अशा पद्धतीने अँटीलॉग बघायचा असतो. हा या पहिल्या नियमाचा अर्थ आहे. आणि जर कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह असेल तर काय करायचं, त्यासाठी हा रूल आहे. इफ द कॅरेक्टरिस्टिक्स इज निगेटिव्ह, देन डेसिमल पॉईंट इज रिटन इन सच अ वे दॅट number of zeros immediately following the decimal point is 1 less than numerical value of characteristics. हे तुम्हाला मी सगळं काही उदाहरणावरून सांगतो. काय कन्सिडर सम एक्झाम्पल्स टू सी अँटीलॉग ऑफ अ नंबर. एखाद्या संख्येचा अँटीलॉग कसा बघायचा या उदाहरणांवरून तुमची आयडिया क्लिअर होईल. कन्सिडर द फर्स्ट नंबर 5.6712. समजा तुम्ही लॉगनी कॅल्क्युलेशन्स करून तुमचं हे आन्सर आलेलं आहे आणि शेवटी तुम्हाला अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग बघायचा असेल तर पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट, आता इथं 67 आहे, त्याचा 1 आणि 2मध्ये बघायचा.
लॉग बघायचा असता तर आपण 56चा 7 आणि 1मध्ये पाहिला असता, परंतु अँटी लॉग बघताना पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट 67 त्याचा बघायचा 1 आणि 2मध्ये. म्हणजे आता आपण अँटी लॉगच्या पेजवरती ही व्हॅल्यू 67 कुठं दिसते बघू. बघा इथं अँटी लॉगच्या पेजवरती सगळं 0 पॉईंटमध्ये आहे पहिल्या कॉलममध्ये. या पेजवर सुद्धा तुम्ही बघू शकता, दोन्ही पेजवर बघा, इकडं पण बघा इकडं पण बघा, हे 0 पॉईंटमध्येच आहेत सगळे. याचाच अर्थ असा आहे की अँटी लॉग बघताना पॉईंटच्या नंतरचे पहिले 2 डिजिट ते पहिल्या कॉलममध्ये कुठं दिसत आहेत बघायचं. इथं आहे 67, तर 67 कुठं आहे ते आपण बघू. इथं आहे हे 67, 0.67. त्याच्यापुढं आपल्याला 1 आणि मीन डिफरन्स 2मध्ये बघायचं आहे. तर 1 म्हटल्यानंतर पुढचा कॉलम 0चा असतो, तो नाही, त्याच्यानंतरचा हा 1चा कॉलम आहे. म्हणजे ही व्हॅल्यू मिळते आपल्याला. इथं किती आली ती 4688 आणि मीन डिफरन्स किती आहे 2 आहे. 67चं 1मध्ये पाहिलं, मीन डिफरन्स 2मध्ये बघायचं आहे आपल्याला. आता मीन डिफरन्स 2मध्ये म्हटल्यानंतर त्यातला हा पहिला कॉलम 1 आणि हे झालं 2, तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. 67चं 1मध्ये आलं 4688 आणि मीन डिफरन्स 2मध्ये आहे 2. 4688 प्लस 2 म्हणजे 4690, म्हणजे अँटी लॉग आला 4690. 4690 हा अँटी लॉग आला, परंतु त्याच्यामध्ये पॉईंट आपल्याला प्रॉपर प्लेसला द्यायचा आहे आणि तो ह्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून ठरतो. कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे 5, पॉझिटिव्ह आहे. तर पहिला नियम काय सांगतो, इफ कॅरेक्टरिस्टिक्स इज 5 ॲड 1 टू दॅट कॅरेक्टरिस्टिक्स, सो 5 + 1 6 अँड देन पुट द डेसिमल पॉईंट ॲट सच अ प्लेस दॅट देअर विल बी 6 डिजिट्स बिफोर द डेसिमल पॉईंट. कॅरेक्टरिस्टिक्स 5 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला 6 झालं, म्हणजे पॉईंट अशा ठिकाणी ठेवा की पॉईंटच्या आधी 6 डिजिट, हे 5 + 1 6 डिजिट असले पाहिजे. तर आपल्याला इथं आपला अँटी लॉग आला होता 4690, त्याच्यावर अजून 2 झिरो दिले आपण, म्हणजे 6 अंकी संख्या झाली आणि शेवटी पॉईंट आहे. शेवटी पॉईंट हा लिहायचा नसतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण अँटी लॉग काढलेला आहे. अजून दुसरं एक्झाम्पल बघू आपण. समजा याचा अँटी लॉग तुम्हाला बघायचा आहे 41चा 9 आणि 3मध्ये. लॉग बघायचा असता तर 34चा 1 आणि 9मध्ये पाहिला असता आपण, परंतु आपल्याला अँटी लॉग बघायचा आहे, म्हणून पॉईंटच्या नंतरचे पहिले 2 डिजिट 41 त्याचा 9 आणि 3मध्ये आपण बघणार. तर जाऊयात आपण अँटी लॉगच्या पेजवरती. अँटी लॉगचं पेज आता आपल्याला पहिले 2 डिजिट आहेत 41, त्याची व्हॅल्यू 9 आणि 3मध्ये. 41 कुठं आहे तर 41 ह्या लेफ्ट हँड साईडच्या पेजवरती आपल्याला मिळेल. 0.41 बघा, हे 0.41 इथं आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला कितीमध्ये बघायची आहे तर 9 आणि 3मध्ये. तर 9चा कॉलम काउंट करा, हे 0 1 2 3 4 5 6 7 8 9, शेवटचा कॉलम असतो 9चा. त्याच्यानंतर मीन डिफरन्स 3मध्ये, तर इथं 1 2 आणि 3. मीन डिफरन्समध्ये 0चा कॉलम नसतो, 1 पासून स्टार्ट होतो. तर ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. 26 24 + 2 म्हणजे 26 26, म्हणजे हा अँटी लॉग झाला. ते आपण इथं लिहिणार, पण इथं लिहिताना आता हे 26 26 आपण लिहिलं. पॉईंट कुठं द्यायचा तर कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे 3 + 1 किती 4 डिजिट काउंट करा आणि पॉईंट द्या. तर 4 अंक आपण मोजले, पॉईंट शेवटी येतो, शेवटी पॉईंट लिहायची गरज नाही. तसंच अजून एक एक्झाम्पल. समजा याचा अँटी लॉग आपल्याला बघायचा आहे 1.7376, तर पॉईंटच्या नंतरचे 2 डिजिट 73 त्याचा 7 आणि 6मध्ये बघायचा आहे. तर अँटी लॉगच्या पेजवरती चला आपण आता जाऊयात. हे अँटी लॉगच्या पेजवरती आपण आलो. इथं 73 दुसऱ्या पेजवर असेल बघा. इथं हे राईट हँड साईडचं पेज आहे, 73 इथं दिसत आहे आपल्याला. हे 73 आहे, त्याचा आपल्याला बघायचा आहे 7 आणि 6मध्ये. 73च्या पुढं 7. आता 7 कॉलम काउंट करा. हे पहिला कॉलम आहे 0 1 2 3 4 5 6 आणि 7. इथं आपल्याला मिळतं आहे बघा हे 7. आणि मीन डिफरन्स किती आहे तर मीन डिफरन्सचा कॉलम आहे 6चा. तर 6 म्हटल्यानंतर हे 1 2 3 4 5 आणि 6 हे मिळतं 8. तर ह्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. 73च्या पुढं 7 आणि 6मध्ये. 7मध्ये ही व्हॅल्यू, 6मध्ये 8. तर 5458
प्लस हे 8 त्यामध्ये ॲड करा. 5 4 5 8 प्लस 8 5 4 6 6. तो आलेला लॉग आपण या ठिकाणी आता लिहू. तो आला आहे 5 4 6 6 आलं होतं ॲक्च्युली. इथं थोडं चुकून एकचा फरक पडला आहे. 5 4 6 5. यामध्ये आता डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर डेसिमल पॉईंट कसा दिला आपण, तर कॅरेक्टरिस्टिक्स किती 1 आहे. 1 + 1 किती 2. 2 डिजिट लेफ्ट हँड साईडने काउंट करा आणि पॉईंट द्या. ही अशा पद्धतीने आपण अँटीलॉग पाहिला आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ 0.5272. याचा 52चा 7 आणि 2 मध्ये अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. तर 52 कुठं दिसतंय बघा आता. हे इथं 52 आहे. हे 0.52. त्याच्यामध्ये कितीमध्ये बघायचं 7 आणि 2 मध्ये. तर 7चा कॉलम कुठं आहे पहा, इथे 7 आहे. हा 7th कॉलम आहे. नंतर मीन डिफरन्स कितीमध्ये बघायचं 2 मध्ये. तर मीन डिफरन्स 2 मध्ये हे 2 आहे. बघा आता ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. 3365 + 2 म्हणजे 3367. तो अँटीलॉग आपण इथं लिहिणार. 33667 ॲक्च्युली 3367 पाहिजे. ते 5 डिजिट नसतात, इथं चुकून झालं आहे ते. 3367. आता याच्यामध्ये पॉईंट आपण कसा दिला, तर कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. 0 + 1 किती, तर 1. 1 डिजिट काउंट करून आपण पॉईंट दिलेला आहे. इथं कसं होतं, सगळं पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स होते. आता काही एक्झाम्पल्स आपण असे घेऊ की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे, बारमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आपण बारमध्ये लिहितो, याचा अर्थ हा 1 मायनसमध्ये आहे. म्हणजे मायनस साईन आपण डावीकडं का लिहित नाही, तर याचं कारण असं आहे, हे निगेटिव्ह साईन ह्या फक्त 1 पुरतं मर्यादित आहे. बाकीचा पुढचा नंबर हा पॉझिटिव्ह आहे. जर आपण हे मायनस साईन इकडं डावीकडं लिहिलं तर याचा अर्थ आहे पूर्ण हे 3253 हा नंबरसुद्धा निगेटिव्ह होईल. परंतु आपल्याला हा पुढचा नंबर पॉझिटिव्ह पाहिजे आणि 1 फक्त निगेटिव्ह पाहिजे. म्हणून त्याच्या डोक्यावर आपण निगेटिव्ह साईन दिलं, म्हणजे बार 1 आपण त्याला म्हणतो. याचा अर्थ फक्त 1 ही संख्या निगेटिव्ह आहे, बाकीची संख्या पॉझिटिव्ह आहे. याचा अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे 32चा 5 आणि 3 मध्ये. तर आपण लॉग टेबलच्या पेजवरती जाऊ. हे अँटीलॉगच्या पेजवरती आपण इथं आलेलो आहोत. याच्यामध्ये 32 ही व्हॅल्यू आपल्याला कुठं दिसते ती आपण बघू. हे बघा इथं या पहिल्या कॉलममध्ये 32 इथं आहे. 32ची व्हॅल्यू आपल्याला कितीमध्ये बघायची आहे, तर 5 आणि 3 मध्ये. तर 5th कॉलम कुठं आहे बघा. आता इथं काउंट करा. इथं हे 0 1 2 3 4 आणि 5. 5 मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 1 1 3. त्याच्यानंतर मीन डिफरन्स कितीमध्ये बघायचं 3 मध्ये. तर 3 मध्ये मीन डिफरन्स 3 मध्ये आपल्याला मिळतं हे 2 1 1 3 + 2 म्हणजे 2 1 1 5. त्यामुळं याचा अँटीलॉग आला 2 1 1 5. पण आता याच्यामध्ये पॉईंट कसा दिला, 0.2115 असं का दिलं, तर निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असेल तर पॉईंट देताना रूल वेगळा आहे. इथं किती आहे 1. 1 मधून 1 मायनस करा, किती येतं 0. पॉईंटच्या नंतर 0 0 द्यायचे, म्हणजे एकही 0 द्यायचा नाही. म्हणजे पॉईंटच्या नंतर आपण एकही 0 दिला नाही. अजून पुढच्या एक्झाम्पलवरून तुमची ही आयडिया क्लिअर होईल. नाव सी धिस नंबर. वी हॅव टू सी इट्स अँटीलॉग. फर्स्ट 2 डिजिट्स after decimal point are 9537. So first of all, see these 2 digits in the first column of log table, anti-log table actually. So the first column is this. We have to, this is actually anti-log table. We have to go to 95 in first column, 0.95. Here is this 0.95 in first column. 0.95. In that row of 95, we have to see in third column first. So third column means this is 0th column, 1, 2 and 3. This is third column. Value is 8974 and mean difference column is 7. Mean difference column starts from 1, not from 0. So 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. So 8974 plus 15, that is 8989. So that is the antilog of this 9537 8989. As the characteristics is bar 2, means here 2. So 2 minus 1, that is equal to 1. So there should be 1 0 after the decimal point. So we have given 1 0 after the decimal point, and this 8989 is
actual antilog of this number 9537. This bar 2 is used to give the decimal point at proper place. Consider another example. Suppose we want to see antilog of this number bar 3.9541. So first of all, find out where is this 95 in first column of antilog. Once again, the same 95 number, so we will get the answer in the same row of this 95. Now here we have to find out antilog of 95 in fourth column and first column of mean difference. So first of all, go to the fourth column. This is 0, 1, 2, 3, 4. This is fourth column. And after that, mean difference 1. So means first column. This is first column, that is 2. So 8995 plus 2 means 8997. That is the antilog, 8997. We have to give the decimal point at a proper place. As characteristics is bar 3, 3 minus 1, 2. So there should be 2 zeros after the decimal point. पॉईंटच्या नंतर 2 झिरो असले पाहिजे. अशा पद्धतीने पॉईंट द्यायचा. 8997 हा अँटीलॉग तुम्ही बघितलेला आहे. त्याच्यामध्ये पॉईंट देताना हा निगेटिव्ह असल्यामुळं, कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह असल्यामुळं याचं जे उत्तर येणार आहे हे 0 पॉईंटमध्ये येणार आहे. आणि पॉईंट कसा द्यायचा, तर 3 हा कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर 3तून 1 मायनस केला तर 2 राहतं. म्हणजे पॉईंटच्या नंतर, पॉईंटच्या अगोदर ते 1 झिरो कंपल्सरी असणार आहे, तो सोडून द्या, त्याचा विचार नाही करायचा. पॉईंटच्या नंतर 2 झिरो असले पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू आपण. बार 4.8112 याचा अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. सो सी वेअर इज दिस 81 इन द टेबल ऑफ अँटीलॉग. सो इन दिस कॉलम यू विल गेट 81 हियर. दिस इज 0.81. we have to see the antilog of 0.81 in 1 and 2. So first column, first means actually this is that value. First, this is first column because this is 0th column. Column start from 0. इथं बघा 0 पासून स्टार्ट होतात. 1 असल्यामुळं आपल्याला ह्या कॉलममध्ये नाही तर 1च्या कॉलममध्ये बऱ्याच वेळेस मुलांची ही चूक होते की 81च्या नंतर 1 बघताना ते डायरेक्ट 0मध्ये बघतात. तसं नाही, तर पहिला कॉलम 0चा असतो. 81च्या पुढं असेल 0 तर ते 0मध्ये बघा. 81च्या पुढे इथं पहा किती आहे, 1 आहे, म्हणून 1 म्हणजे ह्या कॉलममध्ये पाहिलं आपण. मीन डिफरन्स किती आहे, 2. तर त्यापुढे जा, हे मीन डिफरन्स याच लाईनमध्ये जायचं, या रोमध्ये. या रोमध्ये गेल्यानंतर मीन डिफरन्स 2 मध्ये तुम्हाला मिळतं 3. सो 6471 81च्या पुढं इन द रो ऑफ 81 in first column 6471 and mean difference column 2, that value is 3. So 6471 plus 3, that will be 6474. So you get antilog 6474, but you have to give the decimal point at a proper place. 6474, that is antilog. To give the decimal point at proper place, see this characteristics. It is bar 4 means 4 minus 1 3. So there should be 3 zeros after decimal point. So we have given decimal point in such a way that there are 3 zeros immediately after this decimal point. 0.0006474. यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बार 4 आपण का लिहितो, याचा अर्थ हा 4 निगेटिव्ह आहे. तर मग हे निगेटिव्ह साईन आपण इकडं डावीकडे इथं का लिहित नाही, या बाजूला. तसं जर लिहिलं तर ही पूर्ण संख्या, एंटायर नंबर विल बी निगेटिव्ह. बट ॲक्च्युली इन दिस पार्ट इज पॉझिटिव्ह. 8112 ओनली दिस 4 इज निगेटिव्ह. दिस निगेटिव्ह साईन इज रेस्ट्रिक्टेड टू दिस डिजिट 4 ओनली. याच्यामध्ये फक्त 4 निगेटिव्ह आहे, बाकीची संख्या पॉझिटिव्ह आहे, आणि म्हणून तो त्याच्या डोक्यावर आपण मायनस साईन काढलेलं आहे. ते जर इकडे डावीकडे काढलं असतं तर सगळेच डिजिट्स हे निगेटिव्ह झाले असते, आणि म्हणून आपण निगेटिव्ह साईन डावीकडे न देता त्याच्या डोक्यावर दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉग आणि अँटीलॉग हे एकमेकांच्या अपोजिट असतात. कसं तुम्हाला ह्या टेबलवरून लक्षात येईल. आता उदाहरणार्थ समजा एक नंबर घेतला x 1631, त्याचा तुम्ही लॉग बघणार. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स काढणार तुम्ही. किती येईल कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज अ 4 डिजिट नंबर. 4 minus 1 3. सो कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 3. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स 3 येईल. आणि लॉग पाहिल्यानंतर 16चा 3 आणि 1 मध्ये तुम्ही पाहणार. बघा आता हे लॉग टेबलचं पेज आहे. इथं आपण गेलो, 16चं 3 आणि 1 मध्ये आपण
बघणार 16, हे बघा इथं 16चं आपण बघणार 3 मध्ये, म्हणजे हे 0, 1, 2 आणि 3 हे 3 मध्ये व्हॅल्यू आली. मीन डिफरन्स कितीमध्ये पाहणार 1 मध्ये, तर 1 म्हटल्यानंतर हा कॉलम. आता 1 मध्ये कसं आहे 16च्या पुढं 2 व्हॅल्यू आहेत, ही 3 आणि हे 3, तर वरची घ्यायची का खालची. तर आपला हा नंबर जो आला तो वरच्या रोमध्ये आहे म्हणून ही वरची 3 व्हॅल्यू घ्यायची. आता दोन्ही ठिकाणी 1 आहे, परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. आता समजा तुम्हाला ही 5 व्हॅल्यू घ्यायची असेल किंवा ही 6 घ्यायची असेल, तर 6 घ्यायची का 5, कारण 16च्या पुढं दोन्ही व्हॅल्यूज आहेत. तर समजा तुम्ही हे जे 4-5 नंबर दिसतात इथं, हे याच्यापैकी तुमचा आन्सर येत असेल तिसऱ्या डिजिटचं, तरी खालची व्हॅल्यू. आता हे वरच्या रोमध्ये आहेत हे नंबर, त्यासाठी मीन डिफरन्स हा वरचा घ्यायचा असतो. तर आपलं 16च्या पुढं आपण 3 मध्ये पाहिलं ते आलं 2, 1, 2, 2 आणि मीन डिफरन्स 1 मध्ये पाहिलं आलं 3, 2, 1, 2, 2 प्लस 3 म्हणजे 2, 1, 2, 5 हा येतो लॉग. आणि त्याच्यामध्ये आपण 3.2125 लिहिलं म्हणजे लॉग झाला 2125, पण 3 पॉईंट लिहिलं कारण हा 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे, 4 डिजिट नंबर, 4 - 1 3, तर 3 पॉईंट हा कॅरेक्टरिस्टिक्स. आता याचा अँटीलॉग जर तुम्ही पाहिला, आता समजा असे काही आपण बरेचसे उदाहरणं घेतले आणि त्यांचे लॉग आपण लॉग टेबलमध्ये पाहिले आणि हे आपल्याला लॉग टेबलमध्ये हे उत्तरं मिळाले. पण जेव्हा तुम्ही जो लॉग पाहिला त्याचा अँटीलॉग घेतला तर तुम्हाला परत हे एक्स उत्तर मिळतं. म्हणजे काय आहे की वाय हा एक्सचा अँटीलॉग आहे आणि एक्स हा वायचा अँटीलॉग आहे. म्हणजे हा नंबर एक्स आहे, त्याचा लॉग हा वाय मिळाला. आता याचा अँटीलॉग घेतला तर तुम्हाला परत एक्स मिळतं. बघा तुम्हाला मी इथं दाखवतो. तुम्ही याचा लॉग घेतला एक्सचा, तो आला 3.2125. आता याचा अँटीलॉग तुम्हाला घ्यायचा आहे 3.2125चा. तर आपण अँटीलॉगच्या पेजवरती जाऊ. हे अँटीलॉगचं पेज आहे. कितीचा अँटीलॉग बघायचा आहे? 21चा 2 आणि 5 मध्ये. तर 21 कुठं आहे पहा, इथं 0.21. कितीमध्ये बघायचा? 2 आणि 5 मध्ये. तरी 0, 1, 2 हे 2 आणि मीन डिफरन्स 5 मध्ये म्हणजे हे 1, 2, 3, 4, 5 हे 5 मध्ये. तर 1629 प्लस 2 म्हणजे 1631. अँटीलॉग येतो 1631, तो आपण इथं लिहिणार 1631. आता पॉईंट कसा द्यायचा? तर कॅरेक्टरिस्टिक्स 3 आहे, तर 3 + 1 किती होतं? 4. म्हणजे 4 डिजिट काउंट करून तुम्ही पॉईंट दिला, तुम्हाला आन्सर मिळालं 1631. म्हणजे तुम्ही एखाद्या संख्येचा लॉग बघितला तर तुम्हाला हे काहीतरी उत्तर मिळतं आणि जे उत्तर मिळेल त्याचा तुम्ही अँटीलॉग पाहिला तर परत तुम्हाला मूळचं आन्सर मिळतं. आता ह्या संख्येचा लॉग समजा तुम्ही पाहिला, तुम्हाला हे मिळालं, याचा अँटीलॉग पाहिला तर तुम्हाला परत हे उत्तर मिळतं अशा पद्धतीने. तर असे काही उदाहरणं ह्या टेबलमध्ये दिलेले आहे. तुम्ही हे सगळे लॉग टेबलमध्ये चेक करून बघा. एखाद्या संख्येचा लॉग घ्या, जे आन्सर येईल त्याचं परत अँटीलॉग घ्या, तुम्हाला ती ओरिजिनल व्हॅल्यू मिळते. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉग आणि अँटीलॉग कसा बघायचा ते शिकलो. आता काही एक्झाम्पल्स पुढे मी देत आहे. याच्यामध्ये लॉग आणि अँटीलॉगचा कसा वापर केला आणि कॅल्क्युलेशन्स केलेत, सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघून घ्या. समजा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल लॉग टेबलचा यूज करून, तर आपण कसं करू शकतो ते. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव टू फाइंड आउट 15 × 6. दिस इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. वी नो 15 × 6 दॅट इज 90. परंतु लॉग टेबलने आपण चेक करून बघू उत्तर बरोबर येतं का. कधी कधी कॅल्क्युलेटरच्या उत्तरामध्ये आणि लॉग टेबलच्या उत्तरामध्ये थोडासा फरक पडतो, कारण लॉग टेबलमध्ये 4 डिजिट वापरलेले आहे, लिमिटेशन्स आहेत. आपण चेक करून बघूयात. इथं आपण रूल वापरणार log a × b = log a + log b. सपोज x = 15 × 6. आता हा लॉ इथं वापरला तर log x = log 15 × 6 मीन्स log 15 + log 6. याचं कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं आपण 1 येईल, त्याचा लॉग पाहिला तर हा येतो. 6चं कॅरेक्टरिस्टिक 0 येईल. आता 6चा लॉग बघायचा म्हणजे काय करायचं, तर 60चं लॉग बघायचं. बघा इथं पेजवरती आपण जाऊ. 60 नंबर कुठं दिसतोय तुम्हाला बघा. ह्या पेजवरती आपल्याला जावं लागेल. हे लॉग टेबलचं पेज आहे आणि इथं हे 60 नंबर आहे. 60चा कितीमध्ये बघायचा? इथं 6चा बघायचा म्हणजे 60चा 0मध्ये बघायचा. तर ते येतं 7782. तर हे आपण 7782 घेतलं. यांची ॲडिशन करा, याचा अँटीलॉग काढा. अँटीलॉग काढल्यानंतर तुम्हाला उत्तर येतं 90.01. म्हणजे थोडासा आन्सरमध्ये फरक पडला आणि तेवढं ते चालतं.
तर हे तुम्ही चेक करून बघा लॉक टेबलमधले ह्या व्हॅल्यूज बरोबर आहेत का, आणि हा रूल आपण इथं कसा वापरला आहे, ही ॲडिशन केली, त्याच्यानंतर त्याचं अँटीलॉक काढलं. अँटीलॉक कशाचं काढलं, 1.95चं 4 आणि 3मध्ये. तर 95चं 4 आणि 3मध्ये पाहिल्यानंतर ते 9001 असं येतं, 9001. तर पॉईंट देताना काय करायचं, हा पॉझिटिव्ह नंबर आहे, 1 + 1 किती 2 डिजिट काउंट करून आपण पॉईंट दिलेला आहे. अशाच पद्धतीने इथं एक डिव्हिजन दिलेलं आहे, ते सुद्धा आपण लॉक टेबलने केलं तर अशा पद्धतीने स्टेप्स येतील. हे तुम्ही चेक करून बघा. हे आन्सर किती येतं, तर ते येतं लॉक टेबलने केल्यानंतर 15.00. म्हणजे आपल्याला माहिती आहे 90/6 = 15 आणि तेवढं आन्सर बरोबर येतं. शेवटी आता हे 2 एक्झाम्पल्स कसे सॉल्व केलेले आहेत हे तुम्ही बघून घ्या. लॉक टेबलने 8² काढला, आपल्याला माहिती आहे 64 असतं, आणि लॉक टेबलने केल्यानंतर ते सुद्धा 64 येतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही करा. वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाही. फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही लॉक टेबलचा यूज करून कॅल्क्युलेशन्स करा. वेगळी प्रॅक्टिस करायची गरज तुम्हाला नाही. तुमची आपोआप लॉक टेबलची प्रॅक्टिस होईल. अजून एक एक्झाम्पल शेवटी बघा. समजा ही कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असेल तर याच्यामध्ये कसं आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, स्क्वेअर पण आहे, स्क्वेअर रूट पण आहे, डिव्हिजन पण आहे. तर हे एक एक्झाम्पल बघून घ्या कशा पद्धतीने केलेलं आहे. याच्यामध्ये तो ॲडिशनचा रूल वापरला आहे, डिव्हिजनचा वापरलेला आहे, पॉवरचा रूल पण वापरलेला आहे. तिन्ही रूल वापरून हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि लॉक टेबलनी लॉग घेऊन त्यांचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन वगैरे करून शेवटी अँटीलॉक पाहिल्यानंतर हे आन्सर येतं. तुम्ही कॅल्क्युलेटरवरही चेक करून बघा आणि लॉक टेबलनी सोडवून बघा, किंवा हे सोडवलेलं कसं सोडवलं हे बघा. याचा फायदा तुम्हाला फिजिक्समध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण सोडवतो त्याच्यासाठी नक्कीच होणार आहे. थँक्यू.